नमस्कार मित्रांनो. आज आपण गणित भाग 1 यातील प्रकरण 3 अंकगणिती श्रेणी या प्रकरणाचा आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत. मित्रो, याच्या अगोदर आपण इयत्ता 9वी मध्ये असताना श्रेणी म्हणजे काय याची थोडक्यात माहिती आपण करून घेतली होती. या 10वी मध्ये या प्रकरणामध्ये आपल्याला एकूण क्रमिका म्हणजे काय, अंकगणिती श्रेणी, अंकगणित श्रेणीचे n-वे पद, अंकगणिती श्रेणीतील n-वे पदांची बेरीज, असे काही मुद्दे या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासाचे आहेत. त्याच्यात पहिला भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत, क्रमिका. क्रमिका त्यालाच सिक्वेन्स असं म्हटलं जातं. सिक्वेन्स म्हणजेच काय, क्रमाने येणारे. जसं आपण 1, 2, 3, 4, 5, 6 अशा संख्या क्रमाने लिहितो. ही संख्यांची जी मालिका आहे, या मालिकेतील कोणतीही संख्या कितव्या स्थानावर आहे हे आपण सहज सांगू शकतो. जसं 13 ही संख्या 13व्या स्थानी आहे, 15 ही संख्या 15व्या स्थानी आहे, 25 ही संख्या 25व्या स्थानावर आहे. आणि दुसरी जर मालिका बघितली आपण, समजा संख्यांची दुसरी मालिका 1, 4, 9, 16, 25, 36, 49 या संख्या विशिष्ट क्रमाने लिहिल्या आहेत. बघा या ठिकाणी आपण जर बघितलं, समजा 1, 4, 9, 16, 25, 36, 49 डॅश 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 अनंत. या संख्या विशिष्ट क्रमाने लिहिल्या आहेत. आता 16 समान 4चा दुसरा घात, ही संख्या 4थ्या स्थानावर आहे किंवा 4थ्या क्रमांकावर आहे. तर 25 म्हणजे 5चा वर्ग, ही संख्या 5व्या स्थानावर आहे. 49 म्हणजे 7चा वर्ग, ही संख्या 7व्या स्थानावर आहे. ही संख्या 17व्या स्थानावर आहे. म्हणजे या मालिकेतील कोणतीही संख्या कितव्या स्थानावर आहे हे आपल्याला ज्यावेळेस सांगता येतं, म्हणजे नैसर्गिक संख्यांप्रमाणे एक विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहालाच क्रमिका असं म्हटलं जातं. बघा मी काय म्हणतोय, नैसर्गिक संख्यांच्या प्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला क्रमिका म्हटलं जातं. क्रमिका म्हणतात. म्हणजे या क्रमिकेमध्ये विशिष्ट स्थानावर विशिष्ट संख्या लिहिली जाते. क्रमिकेमध्ये विशिष्ट स्थानावर विशिष्ट संख्या लिहिली जाते. त्या संख्याचं बघितलं आपण A1, A2, A3,
A4 डॅश 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 अनंत, शेवटची संख्या AN असेल. अशा क्रमाने त्या संख्या दाखवल्या जातात. आता समजा A1 म्हणजेच काय? पहिली संख्या. A1 पहिली संख्या. A2 दुसरी संख्या. A2 दुसरी संख्या. A3 तिसरी संख्या. A4 डॅश डॅश डॅश. याप्रमाणे AN ही Nवी संख्या. ही Nवी संख्या ही आपल्याला स्पष्ट होतं, हे आपल्याला लगेच कळतं. म्हणजे संख्यांची क्रमिका ही F1 F2 F3 डॅश 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 या अक्षरांनी ती दाखवली जाते. या अक्षरांनी दाखवली जाते. म्हणजेच तिच्यात निश्चित क्रमाने संख्या लिहिल्या आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी समजतं. समजा एखाद्या वर्गातील मुलं ज्या पद्धतीने आपण शनिवारी कवायत करतो, त्या कवायतीमध्ये मैदानावर गेल्यावर आपण एका पाठोपाठ एका ओळीमध्ये उभे राहतो. 5वीची ओळ, 6वीची, 7वीची, 8वीची, 9वीची, 10वीची अशी आपण एकामागे एक उभे राहतो. 5वीची ओळ झाली एका बाजूला ते 6वीची, 6वीची झाली की 7वीची. मग ज्यावेळेस आपण आपल्या 9वीच्या लाईनीमध्ये ज्यावेळेस उभं राहतो त्यावेळेस क्रमाने आपण एकाच्या मागे एक अशी क्रमाने उभी राहतात. तेव्हा त्यांची ती क्रमिका तयार होते. मग काही क्रमिकांमध्ये एक विशिष्ट आकृतिबंध असतो. काही क्रमिकांमध्ये एक विशिष्ट असा आकृतिबंध असतो. हे आपल्याला सांगता येतं. आता वर्तुळांची संख्या समजा आपण एखाद्या आकृतिबंध बघू. एक आकृतिबंध आणि वर्तुळांची संख्या किती ते बघू आपण. वर्तुळांची संख्या. आता बघा हे एक वर्तुळ आहे. हे आकृतिबंध एक वर्तुळ. किती? एकच वर्तुळ आहे. आता समजा 1 2 आणि 3 किती वर्तुळ आहेत? 3 वर्तुळ आहेत. या आकृतिबंधामध्ये 3 वर्तुळ दिसतात आपल्याला. हे 3 आहेत. तसं जे आकृतिबंध 1 2 3 4 5 6 किती आहेत? 6. 1 2 3 4 5 6 7 किती आहेत? 7 आहे. असे अनेक आकृतिबंध आपल्याला दाखवता येतील. तसंच त्रिकोणाच्या बाबतीत बघितलं आपण. समजा त्रिकोण आहेत 1 2 3 4. 4 त्रिकोण. 1 2 3 4 5 किती त्रिकोण आहेत? 5 त्रिकोण आहेत. असे आपल्याला अनेक आकृतिबंध या ठिकाणी आपल्याला दाखवता येतील. म्हणजे संख्यांचे तयार झालेले आकृतिबंध बघू. म्हणजे आधीच्या संख्येवरून पुढची संख्या मिळवण्याचा जो नियम आहे तो नियम शोधता येतो आणि या नियमावरून पुढच्या सगळ्या संख्या आपल्याला लिहिता येतात. एखादी संख्यांची मालिका बघू. समजा संख्यांची मालिका. दोन 11 वजा 6 0 5 वजा 37 8 2 61. आता या ठिकाणी बघा मग A1 कोणता आला? मग या ठिकाणी A1 काय सांगता येईल तुम्हाला? सांगा बरं. 2. A2 11. बघा पहिली संख्या 2 आहे म्हणून A1. दुसरी संख्या 11 म्हणजे A2. तसं A3 वजा 6. बरोबर. मग ही संख्यांची यादी देखील क्रमिकाच आहे. परंतु या मालिकेमध्ये
विशिष्ट पदे त्या स्थानावर का आहेत हे सांगता येत नाही. प्रत्येकाची बघा, हे पहिल्या स्थानावर का बरं आहे, दुसऱ्या स्थानावर का आहे, तिसऱ्या स्थानावर का आहे, हे आपल्याला निश्चित सांगता येत नाही. तसेच क्रमवार पदांमधील संबंधही निश्चितपणे सांगता येत नाही. त्याला क्रमिका म्हणायचं का मग? आता बघा, आपण या ठिकाणी बघू, मग काही दुसरे उदाहरण आपण या ठिकाणी बघू. उदाहरण एक बघू आपण. समजा 4, 8, 12, 16. दुसरं आहे 2, 4, 8, 16, 32. पुढच्या संख्या आपण समजून घ्यायचं अनंत आहेत. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काही संबंध आहे काय या क्रमिकेमध्ये किंवा या मालिकेमध्ये? निश्चित संबंध सांगता येतो का बघा बरं मग. 4, 8, 12, 16 पुढची संख्या कोणती येणार आहे सांगता येईल का? जसं मगाशी आपण बघितलं होतं या ठिकाणी 2, 11 वजा 6, 0, 5 याच्यामध्ये संबंध आपल्याला सांगता येत नव्हता निश्चित की पुढची संख्या कोणती येईल. मग आता ह्या उदाहरणामध्ये बघा 4, 8, 12, 16 पुढची संख्या कोणती येईल आपण सहज सांगतो. पुढची संख्या या ठिकाणी कोणती येईल बरं? 20. हो की नाही? मी कुठून शोधला तुम्ही की या दोघांमधलं कुठंतरी काही संबंध आहे बघा. 4 आणि 8, 8 आणि 12, 12 आणि 16. मग आपण याच्यावर लगेच लक्षात येईल की पुढची संख्या आपल्याला 20 शोधता येईल. 20च्या नंतर आपल्याला पुढची संख्या 24 शोधता येईल. हो की नाही? तसं या ठिकाणी सांगा बरं, यामध्ये कोणता संबंध आहे? 2 आहे, 2 नंतर 4 आहे, 4 नंतर 8 आहे, 8 नंतर 16 आहे, 16 नंतर 32 आहे, 32 नंतर कोणती संख्या येईल? यांच्यामध्ये आपल्याला काय संबंध सांगता येतो बघा. 2ची दुप्पट 4 झाली, 4ची दुप्पट 8 झाली, 8ची दुप्पट 16 झाली, 16ची दुप्पट 32 झाली. आपण सहज सांगू शकतो की या ठिकाणी येणारा अंक कोणता असेल? 64 आहे. हो की नाही? मग याच्यावरून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की क्रमिकेमधील पद क्रमिकेतील पदे म्हणजेच टर्म इन सिक्वेन्स. टर्म इन सिक्वेन्स. आता याच्यामध्ये जर बघितलं आपल्याला माहिती आहे की क्रमिकेतील क्रमवार पदे क्रमिकेतील क्रमवार पदे कोणते आहेत? T1, T2, T3 डॅश 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 Tn डॅश 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 डॅश. या प्रकारे आपल्याला ती दाखवता येतात. सामान्यपणे क्रमिका ही Tn अशी लिहिली जाते. कशाने लिहिली जाते? Tn ने दर्शविली जाते, दाखविली जाते, धरली जाते किंवा दर्शविली जाते. आता तुम्हाला मी सांगितलं की खालील क्रमिका बघू आपण आणि त्याच्यावर पदांचा क्रमांक T1, T2, T3 तुम्ही शोधायचा आहे. क्रमिका पाहून पदांचे क्रमांक T1, T2, T3 ने दाखवा. हो की नाही? म्हणजेच प्रत्येक पद आपल्या ठिकाणी जी क्रमिका दाखवा त्या ठिकाणी त्याच्यावर तुम्ही लिहायचं T1 काय, T2 काय, T3 काय.
बघा, पहिली क्रमिका लिहू आपण या ठिकाणी 9, 15, 21, 27 डॅश डॅश डॅश. येथे T1 कोणतं पद येईल सांगा बरं. T1 म्हणजेच पहिलं पद 9, T2 15, T3 कोणतं येईल 21, बरोबर. आता दुसरी क्रमिका बघा 7, 7, 7, 7. इथे आता तुम्ही बघा, मग T1 मला सांगा, T2, T3 लिहा बरं. T1 जर 7 येत असेल, दुसरं पण पद 7च आहे, तिसरं पण पद 7, मी तर तुम्ही कोणते लिहाल मग 7 आणि 7 लिहाल. तसं तिसरी क्रमिका बघा बरं, -2, -6, -10, -14. येथे T1 काय लिहाल -2, T2 लिहा, T3 काय लिहाल बघा. मग T1 तुम्ही -2 लिहिलं, T2 काय लिहाल -6 लिहाल, T3 काय लिहाल मग -16 लिहाल. मग याच्यावरून आपल्याला त्या क्रमिकेतील पदं ही दाखवता येतात, त्यांचा क्रम कोणता, T1, T2, T3 हे आपल्या ठिकाणी दाखवता येतात. त्यांचे काही क्रमसंबंध हे ते आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत.